काहीच कोणीच कोणाला देत नाही. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही. पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय कोणाच्या ध्यानात नाही. आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो जीवदान. जेणे हा जीव दिला त्याचे करीन. आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो जीवदान, आणि संत देतात ते कृपादान. आपल्या महाराष्ट्रामध्ये 52 संतांची यादी आहे. 52? हो. पूर्ण 35 जिल्हे, 315 तालुके, त्यामध्ये पूर्ण भारतभर जर हिशोब घेतला 252 भारतभर संत आहेत. 29 संघ राज्यात, कन्याकुमारी, काश्मीर, कोलकाता आणि कच्छ, भारताचे चारी टोकने सुरू होतात. 656 जिल्हे, 1,26 कोटी लोकसंख्येत 200 ग्रंथच आहे असा. 252 वैष्णवाकी वार्ता हा ग्रंथ माझ्याकडे आहे, काल पाहिला मी तो थोडा. आणि यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, गोरोबाराय, चोखोबाराय, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, नारा, माधा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साकराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना, नावी, बैरा, पिसा, शेख मोहम्मद, कमाल, भानदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चिदान बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकटस्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, दांडेकर बाबा, नथुसिंग बाबा, मोठे बाबा, बोवाजी, नरखेडकर, बोधे बाबा, आटाडीकर, भोजने बाबा. किती झाले? खरंच ध्यानात राहिलं का? काही लोक काय म्हणतात, बुवानं शायनिंग दावली. आता म्हातारा बुडा कीर्तनकार काय शायनिंग दाखवणार? काहींना विनोद लागतो आणि त्यांना विनोद नाही मिळाला असं काही सांगितलं ते बोर होतात. मग इथे संतांची यादी नाही द्यायची, मग जिल्हा परिषदची नावं सांगू का? जिल्हा परिषद सांगू का एका बाजूने? काय करायचं आहे? तो अशास्त्रीय विषय आहे. तो काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. 4 गोष्टी विशेष आपल्या महाराष्ट्रात: संत, ग्रंथ, पंत, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. आम्हाला काय दिलं संतांनी? 2 रुपये किलोचे गहू दिले का? नाही. 3 रुपये किलोचे तांदूळ दिले का? नाही. असं का? ज्या वस्तूचा नाश होतो ती वस्तू संत देत नाही, आणि जे संत देतात त्याचा नाश होत नाही. कृपादान केले संती कल्पांती, हे पा गायनाचार्याने पुरावा दिला. आणि सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. हा, इथून खाली उतरले गहू तांदूळ 5 बाय 5 टाकीमध्ये जमा होतात. समजलं ना आता सगळ्यांना? तर याच्या पुढचं सांगतो शांत मनाने एक ऐका. आई वडील जन्म देतात पण अध्यात्म देत नाहीत. मी चुकीचं बोललेलोच नाही आहे, पण कोण विपर्यास करेल त्याला माझा नाही इलाज आहे. आई वडिलांना जन्म दिला पण अध्यात्म दिलं का? बाळू उठ, ब्रश कर, नाश्त्याला काय देऊ, आता थोड्याच वेळात गाडी ड्रेस कर, घरी रविवारी BOOK बुक, सेटी कॅट मांजर, DOG डाक कुत्रा. हे ज्ञान आई शिकवते, अध्यात्म नाही आहे. परत ऐका, परत सांगतो, आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये राहील. आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही. संत जन्म देत नाही पण जन्म सफल करतात. परमार्थामध्ये श्रम साफल्य आहे, संसारामध्ये श्रम वैफल्य आहे. जिथे श्रम वैफल्य आहे त्याला संसार म्हणावं, जिथे श्रम साफल्य आहे त्याला परमार्थ म्हणावं. बरं बरं बरं, पण बाबा तुम्ही हे जे सांगतात आम्हाला पटत नाही. औषध पटण्याकरता का रोग जाण्याकरता? पटापट बोलत जा. का पटण्याकरता? मला औषध पटत नाही, मला औषध पटत नाही, मला औषध पटत नाही. औषध पटण्याकरता नाही, कपडा डिझाईन करता नाही, कीर्तन भजन टाइम पास करता नाही, कथा रामायण हसण्याकरता नाही.
आणि जो त्या वापर करत असेल त्याचं तसंच फल त्याला मिळेल. आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आंब्याला मोहर फुटतो. आंब्याला मोहर फुटला ही निसर्गाची प्रक्रिया आहे, निसर्गाची वाटचाल आहे. बाजरीच्या दाण्या एवढ्या कैऱ्या झाल्या, ज्वारीच्या दाण्या एवढी कैरी झाली, तुरीच्या दाण्या एवढी झाली कैरी, सुपारी एवढी कैरी झाली, लिंबू एवढी कैरी झाली, कांद्या एवढी कैरी झाली, पेरू एवढी कैरी झाली. पण त्या कैरीने देठ सोडलं खाली पडली. ऐका हे उदाहरण. कैरीने काय केलं? देठ सोडलं आणि खाली नांगरलेल्या शेतात नांगरट जमिनीमध्ये कैरी खाली पडली. तिचा ज्यूस होईन का रस? काही काही बुढे डबल डबल मान हलवता. अरे बाबा, रस आणि ज्यूस एकच आहे. काही बुढ्यांच्या ध्यानात आलं का नाही? पोट्ट्यांच्या ध्यानात आलं. ऐका आता, छोटीशी कच्ची कैरीने देठ सोडलं खाली पडली, ती सुकून जाईल, तिच्यापासून रस मिळणार नाही, ज्यूस होणार नाही, फ्रुटी होणार नाही, आमरस होणार नाही, गोडंबाव होणार नाही. रस पापडी म्हणतात. उलट्या थालीवर पसरून रस टाकला, उन्हात ठेवला, पाणी आटून जातं आणि गोल पापडीदार होते गोड, ती होणार नाही. त्याच्यापासून फ्रुटी होणार नाही, लोणचं होणार नाही, गोड आंबा होणार नाही. मग काय होईल? ती वाया जाईल. का वाया जाईल? तिच्यात परिपक्वता नाही. पण हे उदाहरण कीर्तनकार बुवानं का सांगलं हे तुम्ही म्हणायला पाहिजे. बुवाने उदाहरण का सांगलं? शांततेनं एक ऐका. जमिनीमध्ये ए विटामिन, बी विटामिन, सी विटामिन, डी विटामिन, ई विटामिन, B1, B12 बरं का, जीवनसत्वाचे ग्रुप, खनिज, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सगळे घटक जमिनीमध्ये आहेत. पाणी पडलं द्रव रूपातून खोडात येतात हे घटक, ज्याच्यापासून रस बनतो. तिथून छोट्या भांडीत, तिथून छोट्या भांडीत, तिथून छोट्या भांडीत, तिथून देठात, देठातून हा भाग सगळा कैरीमध्ये उतरतो. पण तो रस उतरण्याच्या, घटक उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की तिच्यामध्ये रस उतरत नाही. आणि ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यात बोध उतरत नाही. तो एवढंच करीन. सप्त्यात शिरा चांगला झाला होता राजा. वांग्याची भाजी तर खास होती. ह्याच गप्पा मारीन तो. पण सांगू तुम्हाला, फळ देठाला टिकून राहावं तसं प्रत्येक साधकाने संप्रदायाला चिटकून राहावं. मी पुन्हा सांगतो, संत घडवतात, संत मडवतात, संत बडवतात. काय 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 डोकं लढवतात, घडवतात चारित्र्याने, मडवतात सद्गुणाने आणि बडवतात शब्दाने. मारत नाही, शब्दाने बडवतात. संतांजवळ कर्तृत्व, संतांजवळ नेतृत्व आणि संतांजवळ मातृत्व आहे. तुम्ही संत माय. आणखी बोलूस का? ध्यानात का प्र 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 काय आहे असं? प्र 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 प्र. संतांकडे 4 प्र आहेत. म्हणजे काय आहे सांगतो काय आहे ते. प्र म्हणजे प्रकल्प, दिंडीचा प्रकल्प, मंदिराचा प्रकल्प. कोणाकडे आहे? संतांकडे. प्र म्हणजे प्रकल्प, प्र म्हणजे प्रतिज्ञा, घेईन मी जन्म अवघाची संसार, ही प्रतिज्ञा आहे. पहिलं काय सांगितलं? प्रकल्प. दुसरं प्रतिज्ञा आणि प्रबंध. प्रबंध हा शब्द ज्ञानेश्वरीतला आहे. प्रबंधू हा श्रवणी लागत खेळ समाधी, आणि प्रबंध म्हणजे ग्रंथाचे प्रबंध लिहितात, म्हणजे प्रबंध म्हणजेच ग्रंथ लिहितात. 3 झाले. आणि चौथा आहे प्रबोधन. प्रबोधित्या नारी नर, त्याची पुण्यवंत त्याची परोपकारी, त्याची पुण्यवंत त्याची परोपकारी, त्याची पुण्यवंत त्याची परोपकारी. नारी नर
वारकऱ्यांनी पुरावा दिला. प्रबोधन करतात आणि इथून पुढे एक ऐका, संत काय करतात? जागविती मज निरंतर, शिकविती करोनी सायास, आणि सांभाळीती तैसे मज येती. जागविती, शिकविती, सांभाळीती त्यांना संत ऐसे म्हणते. आणखी पुन्हा ऐका, असे संत भरपूर जगात आहेत. आणि पुन्हा सांगेल मी तुम्हाला, शांत मनानं ऐका. एकानं विचारलं, म्हणे तुमचे संत आमच्या आदिवासींना काय देतात? ही घडलेली घटना आहे. मलाच विचारलं, म्हटलं काय सगळ्या जगाला गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, रामायण, म्हणे आमचे प्रश्न कसे सुटतील? मग प्रश्न सोडायचे आहेत का तुम्हाला? हे करा, उपासना करा, प्रश्न सुटील. मग लोकांना काय पाहिजे? दीपवाडीची फुकट साखर पाहिजे, तेलाची बॅग पिशवी पाहिजे प्लॅस्टिकची, हां पोहे पाहिजे, मुगाची डाळ पाहिजे, हरभऱ्याची डाळ पाहिजे, पोट्ट्याले 15 ऑगस्टचे कपडे पाहिजे. हां ध्यानात आलं ना? 26 जानेवारीले काहीतरी मिळालं पाहिजे. हे संत देत नाही. शांततेनं ऐका. पुन्हा त्याला मी उत्तर दिलं, दररोज आपल्याला 100 वस्तू लागतात. ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलकं, कारलं, दोडकं, तेलात तेल, घासलेट, होल्डर, बल्ब, पिन, नीळ, टिनोपाल, झोपेतून उठल्यावर दंतमंजन, झोपताना अमृतांजन. या वस्तूवर सरकारचा टॅक्स आहे. पुन्हा सांगतो, कारखानदारीतल्या आणखी हजारो वस्तू, या टॅक्सची रक्कम सरकारकडे जमा होते. त्याला ट्रेझरी म्हणतात, टॅक्सला मराठीमध्ये कर म्हणतात. पंजाबचा गहू, आंध्राचा तांदूळ आणतात रेल्वेने, आणि तो पुरवठा खात्याच्या मार्फत आणि प्रत्येकाला वाटत राहतात. गरीब त्याच्या योजनेत बसेल त्याला. मग ह्या लोकांनी त्या वस्तू आपल्याला वाटल्यात, त्यांनी घरून दिले का आपण भरलेल्या टॅक्समध्ये? बोला आता, पटपट बोलत जा. हा 65 पैशाची काड्याची पेटी आपण 1 रुपयाला घेतो. हा शर्ट बर का जर 90 रुपये मीटरचा असेल तर आपल्या पदरामध्ये 105 रुपये मीटरने पडतो. 100 रुपयाचा जर तुम्ही मोबाईलमध्ये काय म्हणता त्याला चार्ज टाकला, त्याच्यात 9 रुपये GST काटला जातो. या बल्बमध्ये 15-20 रुपये काटले जातात. असा संपूर्ण पैसा गोळा होतो टॅक्स रूपात. त्याच्यातून गहू तांदूळ देतात, घरून कोणीच देत नाही. या भ्रांतीमध्ये राहू नका. आणि मला मोकळं सांगा, युरियाची गोणी केवढ्याला होती ना आता केवढ्याला झाली? समजलं ना? जे तुम्हाला फुकट भेटत आहे ते ह्या रूपानं काढून घेत आहे. समजलं ना आता? हां, काहीच कोणीच कोणाला देत नाही. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही. पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय कोणाच्या ध्यानात नाही. आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो जीवदान. जेणे हा जीव दिला त्याचे करीन. आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो जीवदान, आणि संत देतात ते कृपादान. कृपादान केले संती कल्पाते केले संती कल्पांती सरेना. ज्याला असेल माथा तो वाचील
ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा, आणि खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. आणि त्या गाथेमध्ये 4043 अभंग आहेत. त्याच्यात 1085 अभंग उपदेशपर आहेत. त्याच्यातला एक अभंग जो घेतलेला आहे याच्यामध्ये काळ सारावा चिंतन आहे. संतांचा उत्सव आहे. संतपर अभंग घेतात, पण पहिला दिवस म्हणून नाममहिमा सांगायचा आहे. पहिला दिवस आहे. देव संतांच्या उत्सवाला येतो. पंढरीश परमात्मा पंढरीवरून आळंदीला देऊला पैठणला मेहून, आणि त्याचप्रमाणे इथे मुक्ताईनगरला देव येतात उत्सवाला आणि संत जातात देवाच्या उत्सवाला. आणि आपल्यासारख्या साधक मुमुक्षू भगवत भक्तांनी दोन्ही उत्सवांना यावं. उत्सव शब्दाचा अर्थ आनंदाचं प्राकट्य. आता परत शांततेनं एक ऐका. आणि असे संत भरपूर झाले आपल्या विदर्भामध्ये. यादीची यादी संतांची आहे. एक कोणीतरी भगवत भक्त आणि संसारात कंटाळला, त्याला सच्छास्त्र श्रवण झालं. काय सांगितलं बुवाजी, तुम्हाला पुसतो समजलंच नाही, प्रश्नच समजला नाही. सच्छास्त्राचं श्रवण झालं, सत्संगती घडली, विचार सागर वृत्ती प्रभाकर ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ ज्याने श्रवण केले आणि त्याला कळालं संसार आसार आहे, लटिका व्यवहार. आणि घरून निघाला, रोषे निघाले अवचटेन पडले द्वारकेच्या वाटे. रागाने घरून निघाला आणि द्वारकेच्या रस्त्याला लागला. योग्य दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल. ऐकाय का काय 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 शब्द वापरला? योग्य दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल पुणे जिल्ह्यात. हो हो सांगा सांगा सांगा. आणि त्या ठिकाणी देहूकडे आलेला आहे. महाराजांची भेट झाली. पुण्याने संत भेटतात. संत भेटल्यावर बोध होतो. बोध झाल्यावर द्याचं मिथ्यात्व करतं. बरं बरं बरं. आणखी काय होतं? दृढापरोक्ष बोध प्राप्त होतो. काय आलात? म्हणे महाराज तुमच्याचकडे आलं. बरं 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 बरं. म्हणे इथे येण्याचं कारण काय? म्हणे असं कारण आहे, संसाराचा उभग आलेला आहे. संसाराच्या सुखाचा कंटाळा यावा, दुःखाचा येतोच. शांतते नाही का? दुःखाचा यावा असं नाही. संसारामध्ये राहून सुखाचा कंटाळा यावा. त्रासला हा जीव संसारीच्या सुखे, असं चरण गातेत आहे. कंटाळलो. मग आता एवढ्या करता इथे आलो महाराज की संसारात राहून सुख मिळत नाही आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही. काय मुद्दा ध्यानात आला का? काय वाट पाहता तुम्ही हसण्याची? संसार करावा तर सुख मिळत नाही, परमार्थ करावा तर देव दिसत नाही. काय करावं ते कळत नाही. म्हणे असं कसं झालं? म्हणे तिखट खावं ते पचत नाही आणि फिकट खावं ते रुचत नाही आणि काय खावं ते सुचत नाही. अरे म्हणे असं आहे का? बरं बरं बरं. सायकल घ्यावी तर पटत नाही, मोटरसायकल घ्यावी तर पैसा नाही, पायी चालणं आवडत नाही. आता काय करावं? लय लय अडचणी आहेत. बरं बरं बरं. संसार करावा, लग्न करावं तर कोणी मुलगी देत नाही आणि ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. हे लय पटलं राजा तुम्हाला? आता काय करावं कळत नाही. म्हणजे असं कसं झालं? देवना संसार
लाडकरी देव नाही संसार नाही दोन्हीकडे मी चोरासारखा झालो. इदंचे नास्ती पर न लभ्यते. हा किनारा नाही पलीकडचा किनारा नाही, नाव मध्ये वाद चालली. आणखी कसं झालं आणखी सांगूस का तुम्हाला एक वाक्य आपल्या सर्वांच्या ध्यानात राहील का. न हिंदूर न यवन हा न अरत्र न परत्र आणखी न आपघर न बापघर. धोबी को कुत्तो घर कोण गाठको. भाषा समजली ना कोणती भाषा वापरली ते. हा साधूबा कोणती भाषा बोलते. तर मग सांगू तर महाराज मला एक विचारावं असं वाटतं. गुज बोलावे संतासी गाथेतलं चरण आहे. गुज बोलावे संतासी पत्नी राखावी जशी दाशी. संतांजवळ गुज बोलावं ठीक आहे, पत्नीशी संसारापुरतं थोडंसं बोलावं ठीक आहे, मित्राजवळ सुखदुःख सांगावं, डॉक्टरला आजार सांगावा, वकिलाला गुन्हा अपराध सांगावा, आईला भूक सांगावी, बापाला गरजा सांगाव्यात आणि जगाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नये. हा तर महाराज माझं आयुष्य वाहून गेलं. आयुष्यात भविष्यात मला काही कळालं नाही. गेलं आयुष्य गेलं ते उरले ते हरी तुम्हा समर्पण. पण राहिलेल्या आयुष्याचा काळ कसा खर्च करावा. थोडं थांबा. सिग्नल तोडू नका दंड होतो. हा राजा राहिलेल्या आयुष्याचा काळ कशात खर्च करावा. गेलं माझं आयुष्य बरं निघून गेलं. म्हणून उरले ते हरी तुम्हा समर्पण. तर त्या साधकाने मुमुक्षुने जिज्ञासूने तुकोबारायांना विचारलं. समर्पक संयुक्तिक आणि महाराज यांनी जे उत्तर दिलं ते पहिल्या चरणात. कीर्तनकार अभंगाला स्पर्श केला. पहिलं चरण सुरू झालं. प्रतिपाद्य विषय सुरू झाला. आयुष्याचा काळ चिंतनात घालव. आता एक बोलून जातो. एका दिवसाचे सेकंद आणि 100 वर्षाचे सेकंद आणि एका वर्षाचे सेकंद सांगतो. 86,400 सेकंद गेले की एक दिवस आणि एक रात्र जाते. मोबाईलवर गणित करून घ्या शांततेनं. 86,400 सेकंद गेले की एक दिवस आणि एक रात्र जाते. 3,11,04,000 सेकंद गेले का एक वर्ष जातं. 3,11,40,40,00,000 सेकंद गेले की बरोबर 100 वर्ष जातात. ज्याचा त्यानं विचार करायचा आहे. आयुष्य निघून चाललंय. आयुष्य जात आहे पा
तुकोबाराने उत्तर दिलं, आयुष्य जात आहे पहा, आयुष्यात भविष्य घडवावं. जन्मभर तारुण्यामध्ये टिवल्या बावल्या करतात, गणपती पुढे नाचतात, देवी पुढे नाचतात, नवरदेव नवरी पुढे नाचतात आणि म्हातारपणामध्ये भीक मागतात. काय केलं? सब दिन गया तक्रार में, चिंता पडी शाम की, जिसके मुंह में राम नहीं उसकी सलाम क्या काम की. खातपेत राहतात. काही तर असे म्हणतात, मी कोणाच्या घेण्यात नाही राजा, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही, सप्ताह संपून गेला तर मले माहीत बी नाही होते. खरे काय केलं तू? चरणदेव का सायास करीसी. हा, मी बोललो का प्रमाणच देईन तुम्हाला. एक गोष्ट सांगतो, एक ऐका आता. आयुष्याचा क्षण आणि अन्नाचा कण दोन्ही वाया घालवायचे नाही. काय साधूबुवा? काय काय बरोबर आहे. अन्नाचा नाही, अन्नाचा. इथेच तो गडबड होते राजा. आयुष्याचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचे नाही. आता बरंच बोलू का? संस्कृत बोलतो, थोडं जास्त वापरत नाही. क्षणक कणकश्चैव विद्यामर्थांचे साधयेत, क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धन. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातले भाऊसाहेब होते, नारायण हिरोजी वरुलीकर. 1894चा जन्म. मी तो विचार करतो, आमच्या जन्माच्या अगोदर 56 वर्ष. मामांच्या वयासारखे होते. 3 वाजेला उठून स्नान करून 3:30 पावणे 4ला चिंतन करायचं. दिवसा हातामध्ये कायम गाथा ज्ञानेश्वरी. 7व्या दिवशी ज्ञानेश्वरीचं पारायण, 8व्या दिवशी गाथेचं पारायण. एक क्षण भाऊसाहेबांनी वाया घालवला नाही. आता मला जवळच बसावं लागत होतं, त्यांचा नंबर जवळ होता म्हणून माझ्यावर त्यांचं लक्षच राहत होतं. महाराज, कीर्तनकारापासून हसण्याची अपेक्षा करायची आणि बोध घ्यायचा. तर मी तुम्हाला पुन्हा सांगेन, त्याला तुकोबाराने सांगितलं, आयुष्याचा काळ चिंतनात घालव. चिंतने चिंतने तद्रूपदा, कामणे सुख देह ऐका आता शांततेनं. आपल्या भारतामध्ये भरपूर लोक भागवत सांगतात, ते काही वाईट नाही, चांगलं आहे. त्यामध्ये डोंगरे महाराज कृष्णाच्या प्रतिमेकडे पाहून भागवत सांगायचे. गुजरातमध्ये गुजराती बोलायचे आणि पूर्ण भारतभर हिंदी बोलायचे. रामचंद्रजी महाराज डोंगरे गुजराती ब्राह्मण. आता त्यांची गोष्ट सांगतो तुम्हाला. डोंगरे महाराज त्यांच्या भागवताच बोलले, नामाचं चिंतन. ते हिंदी बोलले, नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन, असे शब्द ध्यानात ठेवायचे. काय काय सांगितलं मी? नामाचं चिंतन आणि शास्त्राचं हे काय आहे? मंथोनी. मग जसं नवनीत मंथून लोणी काढून घ्यावं, तसं शास्त्रातून आत्मा काढून घ्यावा, म्हणजे आत्मा जाणून घ्यावा, विचाराने जाणावा. आणि शास्त्राचं मंथन आणि नामाचं चिंतन. चिंतनात चित्तशुद्धी आहे, मंथनात नवनीत प्राप्ती आहे. या दोन्ही प्राप्ती करता 2 वाक्य सांगितले. आता परत सांगतो तुम्हाला, जो निव्वळ संसार करतो त्याचा श्रमही राहतो आणि भ्रमही राहतो, आणि जो परमार्थ करतो त्याचा श्रमही जातो आणि भ्रमही जातो. आता बोललो मी, म्हणजे याला पुरावा. कामामध्ये काम, पुढे जाईल भव शम सुख होईल दुःखाचं, जाईल भव शम सुख होईल दुःखाचं, जाईल भव शम सुख होईल दुःखाचं, जाईल भव शम सुख होईल दुःखाचं. श्रम जावा आणि भ्रम जावा. परत सांगतो, मोजता का? नाम धाम मध्ये घेऊन जातं. परत मोजा. सर्वात मोठा कुणाचा कान? उत्तर दिलं तरी चालेल, नाही दिलं चालेल, तर मी दिलं तरी चालेल, तुम्ही दिलं तरी चालेल. सर्वात मोठा कुणाचा कान? सर्वात मोठं कोणत्या झाडाचं पान? सर्वात उंच कोणाची मान? आणि सर्वात श्रेष्ठ कोणाचं नाम? कान, पान, मान आणि नाम. किती झाले? सर्वात मोठा हत्तीचा कान, सर्वात मोठं केळीचं
सर्वात उंच जिरापाची आणि सर्वात श्रेष्ठ श्रीहरीचं नाम. गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम ज्ञानदेव सगळ्यात श्रेष्ठ श्रीहरीचं नाम. गगनाहुनी वाढ. हत्तीपेक्षा कोणाचाच कान मोठा नाही. केळीच्या पानापेक्षा कोणत्याही झाडाचं पान मोठं का चिंचीचं? जिरापाच्या मानपेक्षा सशाची मान मोठी आहे का? उंटाचीही नाही. शांततेनं ऐका ना, हरीचे श्रीहरीच्या नामापेक्षा इंद्र चंद्र महेंद्र गणेंद्र देवेंद्र उपेंद्र कोणाचं हे नाही. आपलं नाम आपल्याला धाम मध्ये घेऊन जातं. भरपूर नाव आहेत. राधे श्याम 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 सीता राम 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 हे सुद्धा नाम दोन आहेत. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राधे श्याम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम श्याम श्याम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणखी नाव आहेत. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. आणखी दोन आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. एक पुढे तर वेगळंच देवाचं नाव घेत होते. हरी भगवान श्री भगवान पांडुरंग परमेश्वर तुझं कसं होईल. बुढी बोलत होती एक असं. म्या बुढीले पुसलं, म्हटलं असं कसं देवाचं नाव घेते आई तू? म्हणे माझ्या घरात सुना आहेत, सुनांच्या सुना आहेत, पुतण्या आहेत, नातू आहेत, पण देवाला कोणी स्नान घालत नाही. मग मी काय करते, लोटा भरते पाण्याचा, सरकत जाते, देवाला गण लावते, आरती करते. मग मी जिवंत असेपर्यंत होईल सगळं, पण मी मेल्यावर देवाला म्हणते तू हे कसं होईल. हे ध्यानात राहतं लोकांच्या, बाकीचं नाही. गोड पिकलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून चिंचा खाण्यासारखं आहे. कीर्तनकारच्या अधिष्ठानावर येऊन विनोद ऐकणं महत्वाचा नाही, पण याच्यातून बोध घ्या. नामधारकापेक्षा इंद्र मोठा नाही, चंद्र मोठा नाही. तसे आहेत भरपूर. दिल्लीला देवेंद्र, दिल्लीला नरेंद्र, मुंबईले देवेंद्र, सिनेमात धर्मेंद्र आहे ना राजा, सिनेमात धर्मेंद्र, आणि आपल्या घरात उंद्र. ते गोष्ट सांगतो तुम्हाला. हे सगळं जाऊ द्या, काय करता. आपली नाम साधना करा. बाबा तुम्ही मोजा आता, मी वाईट नाही बोलत आहे. हे पहा, मी तुम्हाला 4 सूत्र सांगतो. जाऊ द्या, विनोद सोडून द्या सगळा. टरफली फेकायचं, कोड फेकायची आंब्याची गुठली, आणि त्याच्यातला रस घ्यायचा. साधना करतो तो साधक, आणि साधक जी करतो ती साधना. आलटून पालटून शब्द वापरले. साधक करतो ती साधना, साधना करतो तो साधक, साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि असं साध्य ज्याच्या पदरात पडलं तो सिद्ध. सापडला हरी तयाला
दयाला साधनी सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला सापडला हरी दयाला साधनी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी परमार्थात प्राप्ताची प्राप्ती आहे आणि निवृत्ताची निवृत्ती आहे. निवृत्ताची निवृत्ती जिथे असते त्याला संसार म्हणा, परमार्थ म्हणावा. आणि बाहेरून गहू आणा, डाळ आणा, तांदूळ आणा, पीठ आणा, तेल आणा, जिथे बाहेरून काही आणायचं आहे तो संसार असतो. संसारातलं फल बाहेरून आणायचं आहे आणि परमार्थातलं फल नित्य सिद्ध आहे, आपल्याच हृदयात आहे. मासा चिंतनात काळ झागेला ऐका, शांततेनं ऐका, मग तुम्हाला प्रतिबंध येतो. आता मी सुद्धा माझं गाव सोडून दिलंय, गाव सोडलं, मंदिर बी सोडलं, पण त्या झाडाखाली बसावं ना की आळंदीच्या पाराच्या बाजूला बसतो मी थोडासा. एखाद्या वेळी आपला फोन येतो, कोणाला पारण करण्याला त्रास होऊ नये, तर तिथे बसलो ना ओळखी, हा पोपट बाबा, हा आणि तुम्ही इथे, हा आणि तुम्ही कसं काय पारण करता. म्हटलं पारण कसं काय करता. तिथे येऊन बसतात, ते गप्पा मारायला लागून जातात. मी घर सोडून आनंदीत गेलो आणि तिथेही गप्पा मारणार. बरेच गप्पा मारणारे आप्पा गप्पांचा टप्पा पुरा करतात. या नादी लागायचं नाही. गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा गावोगाव आहेत. सांगू का तुम्हाला, सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर आपल्या घरातला दिवा लावावा. ही वीज असो का नसो, तेलाचा दिवा लावता येतो. धरणातलं म्हणजे नाल्यातलं, नदीतलं, छोट्या नाल्यातलं पाणी वाहून जाण्याच्या अगोदर फळ्या टाकून पाणी कोंडून घ्यावं. डोळे जाण्याच्या अगोदर देव दर्शन करून घ्यावं. पाय जाण्याच्या अगोदर पायी तीर्थयात्रा करून घ्याव्या. हा हा हा. हातातला पैसा जाण्याच्या अगोदर दान धर्म करून घ्यावा. ओ हो. हातातली सत्ता जाण्याच्या अगोदर विकास कामं करून घ्यावी. आणि दात पडण्याच्या अगोदर सोपाऱ्यान ऊस खाऊन घ्यावा. बरोबर आहे ना. ते शेवट सांगू का, गात्र होती वेंगडी, गातीतलं चरण आहे. दिवस अस्तमान काढी, हाती वाहे टाळी जव आहे ती. तोपर्यंत काय परमार्थ करायचा तो करून घ्यावा. साधना करून मृत्यूची वाट पाहत राहील. तशी त्याला मृत्यूची भीती नाही. कडी काढत्यासी नित्य सत्यमित, कडी काढत्यासी एका जनार्दनी शिव, दडदड दडदड दुरदूड दुरदूड, काळाची भीती राहत नाही. मग आपल्याला प्रतिबंध येतात ना, मग आपण काय करावं, एकांतवास. तुका म्हणे आम्हा एकांताचा. आता मी जिथे अगोदर राहिलो, कासार खेड्याला तुकारामांचं मंदिर, शंकराच्या मंदिरात रात्री सुद्धा पक्षी येतात वळाची फळं खाण्याकरता, पिंपळाची फळं खाण्याकरता. दिवसा माकडे येतात. आणखी रात्रीचे पक्षी काही वेगळे असतात. आणि दिवस झाला की कोकिळ येतं, कू 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 कू. काही नाही झालं, पोपटाने कोकिळेचा आवाज काढला, कू 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 कू. काही लोक म्हणजे हे कशाला कीर्तना चांगलं. गायते कोकिळा वसंतेसी, गायते कोकिळा वसंतेसी, गायते कोकिळा वसंतेसी. सूर्य विकासिनी निघे चंद्रकडान गायते कोकिळा. कोकिळा वसंत ऋतूतच गाते. तसं भक्त देवाचंच नाम गातात, बाकीचं काहीच नाही मार. मग एकांतात जाव. तुका म्हणे आम्हा एकांताचा. चला काढा, गीता काढा. काढली. अहो 6वा अध्याय काढा. काढला ना. त्याच्यातला 11वा श्लोक काढा. शुच उदेशे पवित्र देशात प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युत्सृतम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. 99% नाही, 100% नाही, 101% कीर्तनकाराला एकांताची जागा द्यावी. मग तो कीर्तनकार जर म्हणे मला बातम्या घ्यायच्या आहे, जा तिकडे, ते हाल माझा.
मला पेपर वाचायचा आहे, जा त्या हॉलमध्ये. पण जो अंतरंग स्वभावाचा बो असेल किंवा साधक असेल त्याला एकांत द्यावं. एका भावाचा एकांत आणि पीक पिकला अनंत. आता इथे विटांची भट्टी लागलेली आहे. विटांच्या भट्टीमध्ये जो कोल आहे, काय म्हणतात आपण त्याला, दगडी कोळसा. तो दगडी कोळशाचं ज्वलन होऊन कर्बवायू बाहेर पडतो, तो दूषित आहे. काही माय मावल्या भाज्या, काही उरलेले अन्नाचे कण गटारी टाकून त्याचा दुर्गंध पसरतो. गावामध्ये निंदेचं श्रवण घडतं. गावामध्ये स्तुती करावी लागते. मला मतदान केलं असतं तर मी निवडून आलो असतो, मी पडलो, याने मतदान केलं. मतदान केलं नाही तर राग आहे, केलं तर त्याला केलं, याला केलं तर तो म्हणतो त्याला केलं, मला नाही. तुम्ही काही करा, अंगावर शिंतोड्या आल्याशिवाय राहत नाही. आणखी सांगू का, कोळसा, आमच्या खानदेशी भाषेत बोलू का, कोळसा आणि पैसा दोन्ही काळं करतात. काय 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 कोळसा आणि दोन्ही काळं करतात. आणखी एक सांगू का, शांततेनं ऐकताय का सगळेजण? अशा ठिकाणी राहावं, एकांतामध्ये राहावं. याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. स्मशानभूमीमध्ये सुद्धा बसले तर स्मशानभूमी अपवित्र नाही. मोजा मोजा तर बाबा 5 शब्द मोजा. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत. किती झाले सांगा आता? तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत, हृदयात भगवंत, अशी तिथे साधना करावी. जनाचेनी पायरवे मैडेची ना, परी आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा, की ते तर निगूट मठ व्हावा शिवालय. मला तालुका कोणता आहे ते ध्यानात नाही. संत गजानन बाबांनी गिरडा म्हणून दऱ्याखोऱ्यांचं जंगल आहे, कुठून आहे ते माझं गाव लक्षात नाही येत आहे, कोणत्या गावाला जवळ पडतं ते. बुलढाणा जिल्ह्यातच आहे. हां, धार चांडोलच्या बाजूला आहे, धार चांडोलच्या बाजूला आहे. मी 3-1 वेळा जाऊन आलो तिथे, स्पेशल 2-3 वेळा गेलेलो आहे. हे मोठ्या डोंगराच्या खाली शांत मंदिर आहे, गार थंड हवा लागते. अशा ठिकाणी भगवंताला आळवावं. देवा तुझे माझे राज, नाही आणि काचे काज. सगळं जग म्हणतं कलियुग लागलेलं आहे, माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, चिंतन घडत नाही. पण त्या देवाला असं वाटावं वैकुंठात कोणीतरी गिरड्याच्या जंगलमध्ये माझं चिंतन करणारा आजही भक्त बसलेला आहे, हे देवाला वाटावं आणि त्यानं वैकुंठातून येऊन आपलं चिंतन ऐकावं. अशी साधना झाली पाहिजे. चात ठेवा ना आता. हे लोकांतातल्या गप्पा आहे सगळ्या. मी स्वतः एकांतातच राहतो, पण काही ना काही विषय आल्याशिवाय राहत नाही. एकांत वास. आता शांततेनं ऐका, हा याच्या विरुद्ध बाजू बोलतो. कीर्तनकाराने दोन्ही बाजू मांडाव्यात. असा एक महात्मा होता. तो महात्मा कोणी दिली माधुकरी तर खात होता. लिंबाचा पाला, कोवळा असलं काही घेत होता. तो भोकरं सगळ्याचा, बोरं सगळ्याचा. आणि एक माय माऊली आली नवरात्रामध्ये, तिनं भलं मोठं सीताफळ दिलं, 400-500 ग्रॅम वजनाचं. सीताफळ हे शीतफळ आहे. सीताफळात साखर आणि कॅल्शियम भरपूर आहे. फुक्टोज म्हणजे साखरेचा प्रकार आहे, त्याच्यात आहे. आणि कफ होतो सीताफळाने, पित्त कमी होतं. अशा त्या सीताफळामध्ये 100-200 बिया निघाल्या. मोठं सीताफळ होतं. इतना फल मीठा सा है, ये माजी ने दिया तो आपने खाया तो कुछ समाधान मिल गया. त्याने विचार केला, हे फळं वाढव. जिथे हातपाय धुवायचा साधू त्या जागेवर टाकलं, वरून शेण कुचकरून टाकून दिलं, पाणी टाकलं. आणि 1 महिन्याने असे सीताफळाचे रोपं झाले. आणि थोड्या दिवसाने एवढे रोपं झाले. पावसाळा लागला, त्याने कुठून तरी काही आणलं आणि 10-10 फुटावर 100-1 झाड लावून दिले त्याने. मग त्या जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये ज्या गायी हिंडायच्या, गावरान गायी, त्यांचं शेण आणावं, कुस्करून टाकावं. पावसाळा लागला की त्या शेणामध्ये भयंकर घटक आहेत, जमिनीतले घटक शेणातून. असं त्या रोपांना 4थ्या वर्षाला जो फलधारणा झाली महाराज, 600 ग्रामचं सीताफळ आले. गावातले कार्टे पोट्टे मारत्या, नेवरती, नेण्या,
ही त्यांची शाळेतली नाव आहेत, हे नगरकडचे नाव आहे. कुणीकडचे नाव सांगितलंय? नेवर्ती, मारत्या, नेनेसर, ज्ञानेश्वरने नेनेसर, इठ्या आले तिथे हुडकत लय गोड सीताफळे. हा बाबा कोपीत जाईल ना झोपडीमध्ये कुटीमध्ये तेव्हा तोडू. एवढी एवढी सीताफळं तोडली, फोडली, फेकून दिली त्यांनी, कच्ची होती ती. काही मुलं जगाला उपद्रव देण्याकरता जन्म घेतात. पुत्र झाला चोर, बोला बोला महाराज, पुत्र झाला माय बापा हर्षत हो. पुष्कळ प्रमाण आहेत. बच्चे लोग अब तो अपराधी है, अरे ये कच्चा फल है, हरा है तो अब नुकसान पहुंचा रहे हैं, पक्का होने के बाद आपको मिलेगा, शांति से आओ. और तो अभी रुकी जाइए, 15 दिन तो रुको. ए माने बाबा काय रुखो रुखो करतो. कच्चं एका पोरानं फेकून मारलं सीताफळ. त्याच्या चष्म्याला लागलं आणि चष्म्याचा काच इथे लावून रक्त व्हायला लागलं. त्याला साधूलाही वाटलं थोडंसं काय उपद्रव झाला बुवा. त्यांच्या मागे 2-4 पावलं पडाले, पोरं पडाले. एक पोरगं पडलं, त्या कडक काट्यावर येड्या बाबुड्याचा काटा इथे घुसला. तो घरी ओरडत गेला आणि घरचे लोक काठे घेऊन साधूला मारायला लागले. मुलाचा अपराध पाहिला का? संसारी माणसाचं हेच लक्षण आहे. आपल्या मुलाने काय केलं हे पाहायचं नाही. मंदिरात धुडगूस किती घातली, किती आरोड्या मारल्या, मंदिरातल्या काय वस्तू चोरल्यात, हे संसारी माणूस मोहात राहतो, मोहात. त्या साधूला मारायला आले. पण मी तुम्हाला असं एक विचारतो, एकांत झाला का लोकांत झाला? वनिता सोडून वनात गेला आणि वनिता चिंतू लागला. म्हणून अशा एकांतामध्ये जावं बर का. शांतते नाही का. दौंड आहे ना, मी उद्या चाललो जाय ना, माझ्याकडे 2 तास टाईम होता. म्हटलं मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजतात गाडीचे, आणि हे गाडी येते आहे अर्धा तास ते बोलत राहते. अलाउन्सिंग करणारी महिला. दूर जाऊन बसलं 2 फर्लांगवर. तिथे एक जण आला, म्हणे बाबा सट्ट्याचा आकडा काढता का तुम्ही? काय करावं बा, यांच्या दाखानं इथे आलं सट्ट्याचा आकडा. म्हटलं मंदिरात काकडा कर, आकडा नाही. काय करणार, सोडून द्या तो एकांत. आता आणखी चरण आहे, चरण आहे ना गाथेमध्ये. हो सांगा. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा. आणखी एक चरण देतो मी तुम्हाला. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. आणि अशी नदी पाहावी की जिथे गंगा सारखी नदी आहे, गंगा स्नान करावं. काही काही वेळेला साधू महात्म्याच्या मनामध्ये सुद्धा काम वासना जर निर्माण झाली तर एवढ्या पाण्यामध्ये जाऊन बसावं. नदीचं पाणी जर खोल असेल तिथे जायचं नाही. एवढं पाण्यात असलं तर बसून घ्यावं, एवढं पाणी असलं तर उभं राहावं. आणि नदीच्या उगमाकडे किंवा सूर्य जर उदयाला आला असेल तिकडे जाऊन प्रणवाचा जप करावा. साधक कोणता जप? प्रणवाचा, ओंकाराचा जप करावा. चला. आणि पुन्हा सांगतो, नदीच्या काठावर पूर्वीच्या ऋषीमुनींनी साधना केलेली असल्यामुळे आपली वृत्ती अंतर्मुख होते. आणि पूर्वी नदीच्या काठाने यज्ञ केलेले आहेत. बोला ना काहीतरी, बोला ना. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरनिशी, इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी यापासून इंद्रायणीचा उल्लेख आला. इंद्राचं शरीर वितळलं त्याच्यापासून इंद्रायणी झाली. अशा 2-3 नद्या सांगल्या तर चालतील का तुम्हाला? गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, झिरी, बुरी, अंजनी, कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, क्षिप्रा, नीरा, बिवरा, चंद्रभागा, वेत्रवती, हाडकाय, खडकाय, सूरनदी, कांगनदी, गुगडी नदी, विश्वामित्री, झेलम, चिनाव, रावी, सतलज, व्यास, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बोराई माता, इंद्रायणी माता, गोदावरी माता. किती झाल्या उद्या सांगा. वाचे म्हणता गंगा गंगा जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे
पडती भीमा आणि चंद्रभागा तुझ्या हा एक चरण आणखी असा आहे, नुसती नदी पाहिली बरं अवघीचं तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखले बरं निरा बिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी अंते तो वैकुंठ प्राप्ती अशी परमेष्ठी बोलेला या नद्यांचाच उल्लेख आलेला आहे. आणखी सांगू का तुम्हाला 80 नद्यांची यादी आहे. किती? आमच्या गावाजवळ 20 किलोमीटरवर यावल आहे. यावलला हाडकाय आणि खडकाय दोन्ही सातपुड्यातून नद्या येतात आणि दोन्ही नद्यांच्या मध्ये व्यासनारायणाचं मंदिर भारतात स्वतंत्र काही दिसलं नाही बा मला, पण तिथे आहे. कुठे काय आहे कुठे काय आहे. आणि याच तापी नदी आणि पूर्णा नदीच्या काठावर चांगदेवाने साधना केलेली आहे, समाधी घेतलेली आहे. भरपूर अशा एकांतवासात बसावं, गंगा स्नाने आणि देवाच्या पूजने तिथे पूजन करा. मोजा भागवतातल्या 11व्या स्कंदातला 27वा अध्यायाचं नाव आहे क्रियायोग. तिथे आलेले आहेत मूर्तीचे प्रकार. मोजा शैली, लोही, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती, मनोमयी, मणिमयी. किती झाले? कीर्तन करायला कॉपी करून बोलता नाही येत बरं. कॉपी करून आणली आणि वाचून घेतलं आणि तुम्हाला पुढे सांगलं असं नाही चालत. पाठच करावं लागतं. हां, नाही तर मग तो कीर्तनकार सपाट होऊन जातो. आता शांततेनं पुढचं एक ऐका. पुढे एक सांगतो तुम्हाला. देवाचं पूजन का करावं? आपला वारकरी संप्रदाय सगुण उपासक आहे. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे मूर्तीपूजक आहे. काही लोक म्हणजे वा आमचं निधर्मी सरकार आहे. तू तोंडाने म्हणतोय पण प्रत्यक्षात नाही आहे. मी नकोस काय? अरे तू समजलंच नाही का? अमुक अमुक पुढाऱ्याची आज पुण्यतिथी आहे. त्याची पुण्यतिथी नसते पण म्हणतात. हे काय पुण्य केलंय त्याने? पाप्याची पुण्यतिथी होते का? आता इथेच तर विसंगती आहे. आणलं त्यांनी क्रेन, त्या क्रेनमध्ये माणूस बसला, सगळा पुतळा धुवून काढला, पुसून काढला, त्याला सुंदर कपडे घातले आणि 700-800 रुपयाची माळ टाकली, गंध लावला आणि त्याचा फोटो काढला. मग हे कोणाची पूजा केली? बोला ना, चुकीचं नाही ना. हां, मूर्ती नाही का ती? मूर्तीला डोळे आहेत, पुतळ्याला काय आहे? पुतळ्याला डोळे आहेत, मूर्तीला पाय आहेत आणि पुतळ्याला, मूर्तीला डोकं मान आहे, पुतळ्याला. जशी सगुण उपासक मूर्तीची पूजा करतात तसे राजकारणी लोक सुद्धा मेलेल्या पुढाऱ्याची पूजा करतात, म्हणून ते मूर्तीपूजक आहे. आणखी प्रमाण आहे, देऊ का तुम्हाला? नुसतं बोलून जाऊ. पूजी प्रतिमेचे देव आहे ना. पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, काही लोक म्हणतात दगडात देव आहे का? दगडात देव आहे का? इकडे ये आणि गाथा पाय. काय पाहू गाथेत? पाहू सांगू? कासयाने पूजा करू केशिराला. हाची संदेह माझा. आता दुसरं चरण सांगतो. देवाची पूजा सगळं